राज्याभिषेकाची राजधानी ठरली. दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही, त्याहूनही दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही, ऐसा चकोट बिकट वाट वहिवाट नाहीच. महाराज मोरोपंतांना म्हणाले, रायगड कैलासा इतकाच पवित्र, या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही. तख्तास जागा हाच करावा. आणि रायगड स्वराज्याची राजधानी घोषित झाला. रायगडावरचे 18 कारखाने महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. रामजी दत्तो नावाचा सुवर्णकार महाराजांचं स्वर्ण सिंहासन घडवू लागला. ते स्वर्ण सिंहासन घडवताना महाराज मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या कोषागाराला हा खर्च पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज, अजून असे 10 राज्याभिषेक करता येतील एवढं धन स्वराज्याच्या कोषागारात आहे. शून्यातनं महाराजांनी राज्य उभा केलं आणि ते इतकं सामर्थ्यशाली झालं की अजून असे 10 राज्याभिषेक करता येतील.